नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होमस्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आपण इयत्ता 7वीचा द्वितीय सत्राचे पेपर बघतोय। मराठी या विषयाचे परीक्षा असो नसो पण तुम्ही अभ्यास केलाय वर्षभर तर त्याचा पेपर तुम्ही सोडून बघा। काही अडलं काही येत नसेल तर नक्की विचारा। तर पेपरला सुरुवात करूयात आपण। इथे पहिला प्रश्न आहे, पुढील आकृत्या पूर्ण करा। पहिला आहे बघा, पाठात असलेल्या साहित्यिकांची नावं लिहायची आहे। दुसरे, मेळघाटातील कुपोषित बालकांना न मिळणारे जीवनसत्व आणि तबस्सुमची वेशभूषा। ब, पुढील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, तर अंबरसाठी समानार्थी शब्द लिहायचा आहे। दुसरं, असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती 70, मार्गसाठी समानार्थी शब्द। नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्यासाठी समानार्थी शब्द। प्रश्न दुसरा बघा, थोडक्यात उत्तरे लिहा कोणते 3। लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर का पडला। 2, प्रखर प्रकाशातही राजूचे आई बाबा का झोपले होते। 3, लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दात लिहा। 4, संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा। पुढचा आहे ब, पुढील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा। सगळ्यात पहिला आहे विसर पडणे, कानावर घालणे। 3, आषाढभूत नजरेनं पाहणे। 4, झुंज देणे आणि 5, हेका धरणे। क बघा, चौकटी पूर्ण करा, यांची गुलामी करू नये। उत्तर लिहायचे 2, निसर्गाकडे बघण्याचा हा बदल, राजूला बाबांना डॉक्टर घोटे यांच्याकडे नेणारे आणि थेंबाची माळ ओढणारी जणू काही, तर याचं जे उत्तर आहे एका शब्दात लिहायचं आहे। प्रश्न तिसरा, पुढील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। करून जावे असे काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्यास निरोप शेवट देताना। 2, तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा। कविता शिकलोय आपण, याचे अर्थ लिहायचे, तुम्हाला काय वाटतात ते। वचन बदला, बालके, घास, भाजी, काठी। विरुद्धार्थी शब्द लिहा, गुळगुळीत, फरक, नवीन, साधन। ड आहे, अचूक शब्द लिहा कोणतेही 2। याच्या प्रत्येकाच्या पुढे मार्क्स दिलेत बरं का। अचूक शब्द निवडून लिहा, जीवसृष्टी, जीवसृष्टी की जीवसृष्टी, यातला अचूक शब्द लिहायचा आहे कालावधी, कालावधी का कालावधी, तर तुम्ही त्यातला लिहायचं कालावधी, यातला कोणता आहे। निश्चित, निश्चित आणि निश्चित, वेलांटीप्रमाणे उच्चारही बदलतात, 2 मार्कांसाठी आहे। प्रश्न चौथा आहे, लिंग ओळखा व लिहा। ज्वाला आणि वडील, याचं लिंग ओळखायचं आणि लिहायचं आहे। प्रश्न चौथ्यातला ब, हे बघा इथे राहिले आपलं, ज्वाला, वडील, संसार आणि बहीण यांचा पण लिंग ओळखायचं आहे। ब, पुढील केवळ प्रयोगी अव्ययांचा वाक्यात उपयोग करा। आ हा हा, शाबास, अरे रे रे। क, पुढील म्हणी पूर्ण करा। आगीतून उठून, वासरात लंगडी, पळसाला पाणे। अरे वा, तुम्हाला तर उत्तरही येत असल्याचे, एवढं सोपं आहे ते। ड, वाक्यांचे प्रकार किती व कोणते। आता प्रश्न 5वा अ, पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द लिहा। कॅन्सर, ऑफिस, हॉस्पिटल आणि ऑपरेशन। ब, तुमच्या बहिणीला आंतरशालेय चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळालाय, तर तिचं अभिनंदन करणारं पत्र लिहायचं तुम्ही इथे। आणि प्रश्न 6वा आहे, पुढीलपैकी एका विषयावर 12 ते 15 ओळी निबंध लिहायचा आहे। माझा आवडता ऋतू, आई संपावर गेली तर आणि माझा आवडता संत, त्याच्यावर तुम्ही निबंध लिहायचा आहे। अशा प्रकारे आपली द्वितीय सत्राची परीक्षा पूर्ण झालेली आहे सांगून। तर तुम्ही लिहिण्याचा सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा, तुम्हालाही मजा येईल आणि छान वाटेल की आपण अभ्यास केला तर उत्तरं पण लिहिता येत आहेत। तर ठीक आहे विद्यार्थ्यांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।